तर उद्या क्रिसमस आहे, तर सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता मला बनवायची आहे बालुशाही। त्यासाठी मी इकडं मैदा चाळून घेतला, यामध्ये 2 चमचे बेकिंग पावडर घातलं, तूप 1 वाटी घातलेलं आहे, पाणी 2.5 वाटी टाकलं आणि छान हे मिक्स करून घेतलं आणि मळून घेतलेलं आहे। मी थोडा वेळ झाकून ठेवूया, तोपर्यंत मी दुसरी कामं आवरून घेते, म्हणजे आणखीन स्वयंपाक बनवायचा होता मला। तर भाजी भाकरी भात सगळंच बनलं, सगळ्यांचं जेवणही झालं। आता मी चकली बनवणार आहे, त्यासाठी पीठ चाळून घेतलं। त्यामध्ये टाकूया मसाले, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 4 ते 5 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे ओवा, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट, अर्धी वाटी तीळ, 1 कप तेल टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून हे एकदम थिक असं पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झालं, आता चाचणी बनवायला ठेवूया। अगोदर मी बालुशाही बनवते, तर 1 तारी चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला। आणि हे जे बालुशाहीचं पीठ आहे ना, ते पण छान सेट झालेलं आहे। दिनेश इकडे बॅग भरत आहे, मी दिनेश आज जाणार आहे इंटर्नशिपला। तर इकडे बालुशाही मी बनवून घेतली, तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बालुशाही टाकली आणि आलट पलट करत छान तळून घेतलेला आहे आणि कोमट चाचणीत टाकलं, 10 ते 15 मिनिट ठेवलं आणि चाचणीत बाहेर काढलं। एकदम मस्त अशी बालुशाही बनलेली आहे। आता चकली बनवून घेऊया। तर बघू शकता चकली बनवून